पालघर लोकसभेची जागा महायुतीकडे गेल्यानंतर भाजपकडून पालघरचा उमेदवार घोषित करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात सस्पेंड पाळलं गेलं. मात्र अत्यंत चुरशीच्या या शर्यतीमध्ये पालघर लोकसभेची भाजपची उमेदवारी ही डॉक्टर हेमंत सवरा यांना मिळालेली आहे आणि आपल्यासोबत डॉक्टर हेमंत सवरा आहेत. सवरा साहेब, नेमकं आज तुमच्या गळ्यात ही उमेदवारीची माळ पडलेली आहे, काय वाटतं? मी आमच्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ मंडळी ज्यांनी माझ्या नावाचा विचार केला, मग त्याच्यामध्ये आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्यासोबत पालकमंत्री चव्हाण साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे तडफदार असे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत ह्या आणि जेवढे कार्यकर्त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या ते सर्व हितचिंतक या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, आशीर्वादामुळे पक्षाने माझ्या नावाचा विचार केला आणि त्यामुळे मी खरं तर भाग्यवान समजतो. परंतु मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि हे सर्व कार्यकर्त्यांसाठी निश्चित हे काम करावं लागेल आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जो उमेदवार दिलेला आहे तो निश्चितच आम्ही विजयी होऊ असं मला खात्री वाटते. म्हटलं आपल्याला मिळालेली आहे, मात्र एका विद्यमान खासदारांना डावलून ही तुम्हाला संधी दिलेली आहे. महायुतीमधले मोठे नाराजी पण याच्यात होऊ शकते, याचा कसं काय सामना कराल? नाही, खरं तर पक्षाने जो उमेदवार जिंकू शकतो अशा प्रकारचा सर्वे जो केला त्याच्यामध्ये कदाचित काही नावं आलं असतील आणि त्यामुळे पक्षाने माझ्या नावाचा विचार केला. त्याच्यामुळे आत्तापर्यंत गावित साहेबांनी जे काय काम केलं त्याच्यामध्ये पुढे जाऊन अजून अधिक काम करून हा पालघर जिल्हा कशा अर्थाने विकासात्मक दृष्टीने पुढे जाईल ह्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. आपल्यासोबत माजी आमदार विलास तरे देखील शर्यतीमध्ये होते. त्याचप्रमाणे RSSचे कट्टर मानले जाणारे जनाटे होते. शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम जे शिवसेनेकडून होते ते देखील उत्सुक होते भाजपकडून लढण्यासाठी. हे आता त्यांचा जर विरोध असेल किंवा पक्षांतर्गत थोडीशी नाराजी असेल तर ह्याचा कसं काय सामना कराल? नाही, कोणीही नाराज नाहीये आणि सगळ्यांना माहीत होतं की शेवटी कोणातरी एकाच नावाचा विचार होणार आहे आणि हे सर्वजण जे तुम्ही सांगितले ते सर्वजण भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, महायुती सोबत आहेत आणि सर्वजण मिळून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार आहेत. शेवटचा प्रश्न की पालघर लोकसभेच्या मतदारांनी आपल्याला का निवडून द्यावं, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही काम कराल? आतापर्यंत पालघर जिल्ह्याचा जो विकास झालेला आहे, परंतु अजूनही ह्याच्यामध्ये गती येणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्था असेल जी अधिक सदृढ होण्याची गरज आहे, त्यासोबत रोजगाराचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, नागरी वस्तीतले काही प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टींना चांगली गती देणं आवश्यक आहे आणि यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री काम करत आहेतच, परंतु त्याच्यामध्ये केंद्राच्या सहाय्याने, राज्याच्या सहाय्याने आपण निश्चितच यामध्ये चांगली भरीव अशी काम करू शकतो असं मला विश्वास वाटतो. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पालघर जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती द्यावी लागेल आणि या जे उमेदवार चुरशी याच्यामध्ये होते, शर्यतीमध्ये होते, त्यांच्यापैकी कुणी नाराज नाही आणि सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक आपण जिंकू असा विश्वास डॉक्टर हेमंत सवरा यांनी व्यक्त केला आहे. NDTV मराठीसाठी नाविद शेख सोबत मनोज सातवी, पालघर.